भंडाऱ्याचे अपक्ष आमदार ते शिवसेना आमदार अशी ओळख असलेल्या आमदार नरेंद्र भोंडेकरांचे विधानसभा क्षेत्रामध्ये आता मोठमोठे बॅनर्स लागलेले आहे। नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स असो की विकास कामांच्या भूमिपूजनाचे बॅनर्स असो, मात्र या बॅनर्सची आता सर्वत्र चर्चा लागली आहे। या बॅनर्सवरून शिवसेना नेत्यांचे फोटो गायब झाल्याचे चित्र बघायला मिळत आहेत। बघू शकतो आपण अशा पद्धतीचे बॅनर्स लागलेले आहेत। गुवाहाटीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाची सत्तापलट झाली। गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये भंडाऱ्याचे आमदार हे अग्रगण्य होते आणि त्यांनी शिवसेनेचे नेतृत्व मान्य केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून भोंडेकरांची ओळख निर्माण झालेली होती। भंडाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला अशीही त्यांच्याकडनं सुतोवाच निघत होतं। मात्र आता गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं महामंडळाच्या नियुक्त्या झाल्या त्यांवर भोंडेकरांना वर्णी लागेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांची अपेक्षा सपशेल खोटी ठरली की काय किंवा त्यांना डावललं की काय अशी आता चर्चा रंगली आहे। आणि तेव्हापासूनच भोंडेकर हे अपक्ष लढण्याच्या तयारीत बघायला मिळतात। किंबहुना ते महायुतीवर नाराज असल्याची चर्चा सध्या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे। किंबहुना त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं। एकीकडे भाजपने त्यांना इथली जागा देण्याच्या मनस्थितीत नाही, तर भोंडेकर अपक्ष लढण्याच्या तयारीत असतानाच आता भोंडेकरांच्या ज्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांचे जे फोटो लागायचे होर्डिंग्सवर ते आता गायब झाल्याने भोंडेकर आता खरोखरच अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत का किंवा महायुतीवर ते नाराज आहेत का अशी चर्चा या बॅनर्सवरून रंगलेल्या रंगलेल्या आहेत। एकंदरीतच विधानसभा क्षेत्रामध्ये नवरात्र उत्सवाचे आणि विकास कामांचे जे बॅनर्स लागले तिथून नेत्यांचे फोटो गायब झाल्याने आता भोंडेकरांची काय भूमिका राहील आगामी विधानसभेच्या दृष्टीने, खरोखर ते अपक्ष लढतील का अशा चर्चांना आता उधाण लागलं आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।